महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन आणि मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे। ते म्हणाले, कुठलीही मागणी असो ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। सरकारने लोकांच्या भावना आणि अडचणी समजून घेतल्या आहेत, पण त्यावर तोडगा काढताना संविधान आणि कायदा यांचा विचार करावा लागतो। फडणवीस यांच्या या वक्तव्याने राज्यातील सुरू असलेल्या आंदोलनावर नवा चर्चेचा धागा सुरू झाला आहे। त्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। आता जे काही श्री मनोज जरांगे पाटील मागण्या करता आहेत, मला असं वाटतं की त्याच्याकडे आम्ही सकारात्मकतेने बघतो, कुठे नकारात्मकता नाही आहे। पण कुठली मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। आता सरसकट समजा या ठिकाणी ओबीसीमध्ये समावेश वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, त्यातनं एक सोशल फॅब्रिकचा देखील आपल्या इथे प्रश्न आहे। कारण कोर्टाचे निर्णय काही आलेले आहेत, त्या निर्णयांचा आपल्याला अवमान करता येणार नाही। पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन असंच निर्णय करा असं कोणी म्हटलं तरी सरकारने खुश करायला असा निर्णय घेतला तरी तो एकही दिवस टिकणार नाही आणि मग त्यात मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना तयार होईल। आणि म्हणून आम्ही चर्चा करतो। आमचे विखे पाटलांच्या नेतृत्वात सब कमिटीमध्ये सगळ्या गोष्टींची चर्चा चाललेली आहे। एजींसोबत कन्सल्ट करतायत, कायदेशीर सल्लागारांसोबत कन्सल्ट करतायत, जे काही कोर्टाचे निर्णय आहेत ते त्याची पडताळणी चालली आहे, त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू।